हॅलो 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 गाडी नंबर 15 भाषा गाडी नंबर 15 भाषा स्वागत वाया मुंबई गाडीच्या वाहक सोयन पाडूकर गाडी ताब्यात घ्या असंच आहे
साऊंड एक नंबर यार, टेस्टचीच गरज नाही. काय घडशा कुठला कारण नाही एवढं वार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एखादाच कुणाचा आवाज येतो का? बटाट्याची भाजी व्हायचं लाभ नाही. तर या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात या आमच्या छत्रपती शिवाजी नाट्यगृहामध्ये. आता आमच्या नाट्यगृहाच्या व्यवस्थापन समितीला पण कळलं असेल की एखादी छोट्याशा भागातली गावाकडची लोककला 17 कार्यक्रम झाले, 17च्या 17 हाऊसफुल. नटेश्वराची काय कृपा, त्या वाढवाडीची काय कृपा, हे सगळं भरलं. आणि त्या हे बरोबर सरकारनं पण आपल्याला आश्रय दिलेला आहे. एकच गोष्ट वाईट झाली, आमचा घाणेकर बुवा निघून गेला आपल्याला. त्याला श्रद्धांजली मागच्या बारीला अर्पण केली आहे. तर आमचा सुयोग पालकर बुवा बोललं, म्हणतात तुम्हाला मी सोडणार नाही. अरे पावसा पाण्याचे दिवस आहे, मला सोडूच नका, मला सोडून नका, घर धरून राहावा. मला याचीच गरज आहे. दिसता भार्या करून करून कंटाळलो, मला धरणारच कोणतरी पाहिजे, मला म्हणून सोडायचं नाही. जर सोडलं तर फक्त बघा, आता मुंबईला तर आहे ना, माझ्या 2-2 रूम आहेत, एक रूम खाली. तुम्ही म्हणू मला सोडायचंच नाही, अजिबात सोडायचं नाही. अरे पावसा पाण्याचा दिवस मला कोणतरी धरणारच पाहिजे होतं. आणि ऐकतं गाव. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि त्यांचा वैचारिक वारसा जो पुढे आणला आणि महाराष्ट्र पुरोगामी झाला, तो विचार म्हणजे शाहू फुले आणि आंबेडकर. अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला आणि ओळखरशाहीची स्थापना केली, ते थोरले मल्हारबा होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, रणरागिणी महाराणी अहिल्याबाई होळकर याला नमन करून संत बाळूमामा, माझ्या मुली गावचं गाव गवत, आई नवलाई देवी, जयंतीची आई विठ्ठलाई देवी, धने मोदबा, धने देवडोकर, धने केदारली देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक होत, मूळ गादी बाबुरंगले घराण्यातील भुवाशंकर यांचे नारायण गुरव, यांचे भाव्या राजाराम, पवन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर, नवलाई देवी नाथ मंडळ खंडे धनगरवाडा शाखा, जय बजरंगबली नाथ मंडळ पन्हाजे कोलवाडी यांच्या सोबत कार्यक्रम करताना माझा गेली 15 वर्षाहून अधिक पाठीराखा असलेला संदेश होते. आणि युवा ढोलकी सम्राट सिद्धार्थ बारगोडे, माझे अजित चव्हाण दादा, बेंजोला माझे साळवी दादा, आणि ऑक्टोबरला रोहित टिके साहेब, सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कलगी तुरा शक्ती तुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात. आणि आजची माझी विठू रुक्माई हे 5 पांडव, हे 5 पांडव म्हणजे विवेक मांडवकर, सचिन मालप, सुशांत मोरे, मंदार कानेरे, अंकुश सकपाळ. हे नवीन पोरं, नवीन आयोजक तयार होत आहेत. आणि नवीन तयार झाले की पहिला लांबोरे बुवा वारी करूया. केवढा प्रेम, त्याला विश्वास आहे. आजचा मधला दिवस असून पण हाऊसफुल साठी जरासा बाउंड्रीवरती आहे, बऱ्यापैकी भरलेला आहे. हे तुमचं यश आहे आणि तुमचे कष्ट आहेत. आणि तुमच्या कष्टाला ही अशीच बरकत लाभो. तुम्ही आयुष्यात कायम सांगतो की नोकरी करावी, धंदा करावा, सगळं करावं, पण नटेश्वरांची सेवा करून बघावी, बरकतच बरकत. नाही तर कालपर्यंत मी गुण राखत होतो आणि आज नाट्यगृहात एसी हॉल मध्ये म्हणा एवढ्या बाऱ्याची संधी मिळते. कोण माझी चमचमती बाई गुहागरावरनं येते, काल गडनरवरनं आली, कोण खेळात नाही येते, कोण रायगडवरनं येते. नशीब लागतं ना, नशीब लागतं. आणि आमचं बुवा मला शिकवायला लागलं, बुवा शिकवायला लागलं, म्हणतात सुरात राहा, चाली विसरू नका. मारी टोपी तुमच्या सगळेच कसं तुम्ही मास्तर. शर्यत कमळ बघ, बाबा इकडं बघ, माही घातात घे, जरा लांबणे घे, मार
8 वर्षांनी म्हणतात मी पहिल्यांदा आलो. मग आलो तर जरा पाणी बिनी ठेवा ना, मला काय शिकवता हो? अहो तुम्ही 8 वर्षात आलो पहिल्यांदा, हे 1.5 महिने 17 मी केल्याने मला शिकवा. तुमच्या मारी डोबी तुमचं ना आईलाच नाव सांगतो, बांधतो उन्हात घर तुमचं. त्याबीस आयोजक कोकण कला प्रेमी मित्रमंडळ रत्नागिरी, धन्यवाद मंडळी. या ठिकाणी अनेक मंडळी आलेले आहेत. आमचे आदरणीय, आमच्या घराण्याची शान वासुवाणे यांचे मानसपुत्र आणि भाऊ पवार यांची मंडळी, आदरणीय हरिश्चंद्र धुमक माऊली आणि शाहीर दिलीप धुमक माऊली प्रत्येक कार्यक्रमाला येऊन आशीर्वाद देतात. माझा दिगंबर भोड, शशिकांत मांडवे माझा पाठीराखा, शरद शिगवण माझे वस्ताद, संतोष कोल्हापटे, जनार्दन नाचरे शाहीर विनायक धोपट, शाहीर सचिन कोल्हापटे, विराज झोरे, प्रफुल्ल मयेकर, रवींद्र लांबोरे, माझा दीपक बेफोडे, निखिल गुरव, सर्व कोकणी युट्यूबर्स पोरांनो आय लव्ह यू. आणि सचिन आगरे माऊली हे आमचं जे बुवा फेमस झालं ना, ते गाण्याच्या आधी आम्ही फेमस केलं त्यांना. आणि मग हे राधे तुझ्या पायात पैंजण वाजते, अरे तस्त तुम्ही यांना फरमाईश काय दिली? हा मग फरमाईश त्यांनी एवढं भारी गातात बघितलं. अहो कालचं पण कीर्तन धनावडे बुवा, अहो काय आवाज त्यांचा, आमच्या बुवांचा काय आवाज. अरे कोकणी लोकांना काय लेवलला द्यायला लागले यार, हे असा आवाज असले पाहिजे. नुसतं काय ते 1-2 शाहीर घेऊन बसायचं, यांना पण संधी द्यावा नवीन पोरांनो, आयोजकांनो. काय आवाज बघा, आणि हिसकाने पण बरीच काढतात अंडील पाण्यासारखी, बघितली? हा मग असं हिसकानं काढणारा आहे, शिकलेला आहे, आवाज चांगला आहे, मग असं जरा द्या त्यांना पण. तुम्ही फक्त मोबाईल घेऊन असं राहील. अरे आयोजन करेल पुढच्या युट्यूबरचा कार्यक्रम आहे ना, काय प्रॉब्लेम आहे? मला 2000 रुपये कमी द्या ना, मी फिक्स तुरेवाला आहे. हे अक्षा तुरेवाला मी परमनंटच आहे तुमचा, मला माहिती आहे. तुम्ही फक्त मला काढून बघा, मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी शाहिराचे वस्ताद माझे मित्र आणि खूप छान लेखणी असले आमचे प्रमोद घुमे माऊली बुवांचे वस्ताद, आणि आमचे सचिन आगरे बुवा जे राधे तुझ्या पायात पाहिजे माझे ते याचे गीतकार माझे मित्र आज काही गोष्टीमध्ये येऊ शकले नाही, त्यांना मानाचा मुद्रा. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर गुहागरचे आणबान शान सुयोग पानकर, सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आता काय स्तव आहे ना, या ठिकाणी भानुदास घराण्याची शान आदरणीय चापडे बुवा, मला माहिती नाही, मी भेटायला आलो असतो, मी तुमच्या पाया पडायला आलो असतो, मला आता कळलं तुम्ही आलाय. माऊली दंडवत मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात. माऊली पिता बंधू सोयरा तुझी आमुचा निश्चयो खरा, शरण तुझ मी विघ्न भंजना, हे दयानिधे श्री गजानना. माझी दैवत आपली दैवत, आपला कोकण आपली माती आपली माणसे, आणि ही दैवत त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठच आहे, पण ते आपलं काम आहे. आपण त्यांचे पाईक आहोत, आम्ही त्यांच्या पालखीचे भोई आहोत, तर त्यांचं उदो उदो करणं आपलं काम आहे. आणि आजचं स्तवन
माझ्या रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धनी धूत पापेश्वर यांच्या चरणाशी अर्पण करतोय, स्तवन गातोय धनी धूत पापेश्वर यांचं. कोटी कोटी तीर्थ धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर, तीर्थ धनी धूता पापेश्वर, तीर्थ धनी धूता पापेश्वर. कोटी तीर्थ धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर, तीर्थ धनी धूता पापेश्वर, तीर्थ धनी धूता पापेश्वर, धूता पापेश्वर, तीर्थ धनी धूता पापेश्वर. हे माडपणवंती शैली मंदिराची, त्यात स्वयंभू पिंडी शंकराची, श्रद्धा आहे साऱ्या राजापूरकरांची, कृपा त्याच्यावरती विश्वंभराची, सुख समाधान चरणावर, सुख समाधान चरणावर, तीर्थ धनी धूता पापेश्वर, तीर्थ धनी धूता पापेश्वर, तीर्थ धनी धूता पापेश्वर. कामेश्वर राया काल भैरवास, दत्त गुरुवाणी वीरभद्रनाथ, नवला देवी वसली साभोवताली, गणेशाला वंदन जोडून हात, सर्व साक्षी नेहा नमस्कार, घ्यावा तुम्ही दूता पापेश्वर, तीर्थ धनी दूता पापेश्वर.
धबधब्यावर नदी मुलानीची किनार कोटी तीर्थ धबधब्यावर मुलानीची किनार धन्य भूमी माझी राजापूर धन्य भूमी माझी राजापूर धनी धूता पापेश्वर बोल श्री गणपती गजानन देवी अखंड हरदासवालीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा भीमाशंकर नारायण गुरव बाबा राजाराम बबन विशर गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोलपुरे बजरंगबलीनाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्सची इच्छा आहे की या वर्षी एखादी गोष्ट किस्सा नाही सांगितला आज एक भाऊ जाऊ द्या मनोरंजन एका गोष्टीतून खास कोकणातील युट्यूबर्स 200 रुपयाचं पारितोषिक हे अक्षा अरे 12-20 ला सांगितलंय बंद करायचं प्रयत्न करूया आपण या ठिकाणी गुरुवर्य श्री नारायण गुरव यांची भाची सौभाग्यवती मानसी संतोष तळीकर बेने बुद्रुक लांजा याचकडून शाहीर विकास लांबोरे दादा यांना बक्षीस मला म्हणून आलाय नारायण गुरव आमच्या देवदत्ते ज्यांनी आम्हाला खेळा लावला आणि दगडाचा देव केला आणि आज इतके कार्यक्रम करतोय शाहीर आज पहिल्यांदाच आमच्या घरातील महिला वर्ग शक्तिद्रा कार्यक्रम पाहण्यासाठी नाट्यगृहात आलेला आहे याचे श्रेय तुम्हाला ह्या ज्या आया बहिणी आमच्या आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमचं श्रेय आहे की ही त्यांची भाची आहे नारायण गुरुवांची पण मला असं वाटतं की माझ्या माहेरातून मला ही सप्रेम भेटले 500 रुपयाचं बक्षीस आहे फरमाईश आहे गणापती सारिकीची आहे या ठिकाणी शीघ्र कवी वासुवाणी यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर दिलीप धुमक याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक माऊली प्रत्येक वेळेला द्यायची गरज नाही तुमचे आशीर्वाद खूप आहेत आणि आनंद साळसकर आमचे विरवली बुद्रुकचे प्रत्येक वारीला 500 रुपये माऊली धन्यवाद वरद वारीचे मुक्काम पोस्ट बेनी बुद्रुक फरमाईश 200 रुपये घरात माझ्या तुझी चर्चा वारंवार थँक्यू घेऊया बोलचा पण भाग देऊया ते घ्या तर या ठिकाणी परवा एक गण गायला होता काळीच्या धडकनो की जालो होतो
गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. आम्हाला शाळेत शिकवलं सूर्याची उष्णता येते, पाणी तापतं, तिथून वाफेचं रूपांतर वरती ढगात होतं, नंतर त्याच्यामध्ये अनेक केमिकल्स मिक्स झाली, त्याच्यानंतर जड झाल्यानंतर पाऊस पडला. हे आम्हाला ऋतुचक्र सांगितलं. पण ते सांगितलं की याच्यात बाबा म्हणतात पाणी आहे, H2O, 2 हायड्रोजनचे रेणू आहेत, 1 ऑक्सिजन आहे, याच्यापासून पाणी बनतं. हा शोध शास्त्रज्ञांनी नंतर लावला, पण ते मुळात आधी आहे. 23.5 अंशामध्ये पृथ्वी फिरते. सुरुवातीला ती आपल्या भोवती फिरते, त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. आणि स्वतः भोवती फिरते म्हणतात सूर्याभोवती फिरते, त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. स्वतः भोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होते, आणि सूर्याभोवती फिरते त्याच्यामुळे 3 ऋतू तयार होतात. आणि ही जी यंत्रणा आहे 23.5 चा काटावला फिट, इकडं पण नाही तिकडं पण नाही. जर इकडं झाली तर सगळं जळून खा, जर इकडं झाली ह्या बाजूला सगळं गारटून रक्तभिसरण संस्था बंद. 84 लाख योनी जी लक्ष योनी आहे ती सगळी बाद. कोणी मीटर पण लावलाय, आम्ही त्याला निसर्ग म्हणतो, नेचर म्हणतो, काही नावं देतील, पण कोणतरी अद्भुत शक्ती आहे. तो ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड नायक आहे, माझा स्वामी असेल, माझा गणपती बाप्पा असेल, माझा शिव शंभू असेल, कोणी असेल माहिती नाही, ती मोठी ताकद आहे जी तुम्हाला आम्हाला सांभाळते. आम्ही उभं राहिलं तरी खालचा असा मोटरचा विहिरीतला पंप लावतात, 2चा पाणी वर खेचायचा, तसा खालून वरती अगदी मेंदूपर्यंत रक्तभिसरण संस्था सुरू आहे. हार्ट आपलं 350 ग्रामचा आहे, पण असा बाकूक करताय, असा पंप लावलाय, आता उभा आहे तरी पण वरपर्यंत रक्तभिसरण होत आहे. झोपेला असला तरी ते करणार, धावताना असताना तरी करणार, आणि कामात असताना तरी करतात. काय मशीन चालवणार कोण? एका क्षणात आम्ही ऑक्सिजन घेतो, डीप ब्रीथिंग, बाहेर काढल्यानंतर कार्बन डायऑक्साईड. अरे मशीन कोणी बनवली? कोण? तुम्ही सांगता म्हणजे आमचं लंग्स आहेत, आमचं हार्ट्स आहेत, आमच्या किडनी आहेत, आमचे ऑर्गन्स आहेत, आमचा ब्रेन आहे, हे करतो. अरे पण चालवतो कोण? जर तुझी हिंमत असेल तर जांभई आपली अडकून दाखव, पापणी फडफडते, अडकून दाखव. आपल्या हातात काही नाहीये, कोणतरी प्रचंड मोठी शक्ती आहे, त्याला शरण जायचं. गावदेव म्हणा, कुळदेव म्हणा, गणपती बाप्पा. मी म्हणतोय गणपती बाप्पा. काय म्हणतोय? काय गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ चालती. दुसरी फरमाईश. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. हे बाबा दिवस रात्र तुझीच चर्चा, 2 मुलं आणि मी आणि माझी बायको, 4 घरात. पण 5व्या माणसाची, सॉरी 5व्या देवाची, 5व्या एक अशी गोष्टीची घरात घर व्यापून टाकलेस तू. 14 सप्टेंबर अजून 1.5 महिना. पण मकार कुठला घ्यायचं, कुठली चादर घ्यायची, ह्या वेळेला गणपती कुठला सांगायचा, जाताना एसटीत जायचं की ट्रेनने जायचं. आमच्या भयासामान्य फ्री मध्ये एसटी आहे, दिल्ली आहे की नाही, सगळी तयारी हो. दिवस रात्र तीच चर्चा. पण घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसते तारीख वार. लेख विचारतो येऊन जवळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसते तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसते
सोनल विवेक मांडवकर, आमचे मित्र विवेक मांडवकर यांच्याकडून, सोनल विवेक मांडवकर याचकडून 501 रुपयाचं पारितोषिक घेणारा पौत बांधायचं आणि कोकण कलाप्रेमी मित्र मंडळ याचकडून 500 रुपये जमा झालाच पाहिजे. आयोजक आयुक्त सकाळ बाल कलाकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे घेऊया ना. मंडळाचा विषय येणार आहे, पण याच्यामध्ये काय वावगे नाही, काय वाईट नाही. नमान आणि शक्तीपुरा या सख्या बहिणी आहेत आणि आयशीची आठवण काढल्यानंतर मावशीची आठवण काढली. माझ्या चष्मा किती दिवसात आलो, 17-18 दिवस. बघा मंडळ, विकास लांबोरे फक्त मस्ती करत नाही, मजा करत नाही, तर कोकणी लोककला किंवा जे आमच्या संस्कृती आहेत आम्ही प्रयत्न करतो की आमच्या परीनं आम्ही जपून ठेवण्याचा. की आमच्या आया बहिणी आता सोडून चाललेल्या आहेत की बाबा पहिल्या सगळ्या सुईने असायच्या, सुई नसायच्या, आता सगळ्या नर्स आल्या. आमचे मी घरात जन्मलेला आहे, तुम्ही हॉस्पिटलला झाला जुनी जुनी ते जी सुई काय होती ती अशी अशी होती. पण त्याचप्रमाणे लग्नामध्ये गाणे गाणारी जी आमची पिढी होती ती संपत चालली. आणि गेली 3 वर्ष कोकणातली आमच्या ज्या बाया आहेत, आमच्या आई आहेत, बहिणी आहेत, त्यांनी जी जुनी गाणी आहेत ती जुनी गाणी संवर्धन व्हावी म्हणून जपण्यासारखं जपायला हवं. जपण्याआधी या योजनेखाली जे आम्ही प्रकल्प राबवतो त्याचे प्रायोजक आमचे संदीप महादे आहेत. यांना टाळ्या वाजवा आमच्या माऊली सभा. धन्यवाद. संदीप महादेकडनं 500 रुपयाचा आशीर्वाद आलेले आहेत. तर या ठिकाणी बुवांचं द्यायला पाहिजे बाबा, उधारी ठेवायची नाही, नाहीतर तर मला सोडणार आहे. बुवा सोडायचं नाही मला, अजिबात सोडायचं नाही. बुवांकडे फरमाईश घ्या, राधे तुझ्या पायात काळी आहे वरती जाय. सजले न भांगण सजले अंगण स्वागताला रे गणा, या नाचत या छनछना, या नाचत या छनछना. सिद्धावरनं भाताची परीक्षा दिलेली आहे. चाल आता माझा कर बुवा, ह्याची पण चाल द्यायची. हे सांगत होतं ना, चाल द्यायची सोपं करून देतो मला माहिती आहे घुमे माऊली ह्याच्यावर लिहितो, पण ही चाल कशी सुरेख बुवा देतील ते बघतो. हे सांगते ना सुरात या सुरेख बुवा घासायला लागतं लय. अहो माहीत झाला की लय बडी गोष्टी करता येतात. पण काय झालंय या आमच्या एकदा इच्छा पोलीस स्टेशन मध्ये माझ्या केशी उभे राहिले. त्या नाचा पाहिजे, कोणाला दमलेलं नाही, कोणालाही दमलेलं नाही आणि दमणार नाही, कारण घटेश्वर माग आहे. काळी चाल. जवा दुःखान मला घेरलं तवा देवानं माझ्या तारलं. हाय ना खाली आता वरते. जवा दुःखान मला जवा दुःखान मला घेरलं तवा देवानं माझ्या तारलं. जवा दुःखान मला घेरलं तवा देवानं माझ्या तारलं. तवा देवानं माझ्या तारलं. माझ्या बापानं मला सावरलं हो, घर सुखानं माझं भरलं. माझ्या देवानं मला सावरलं हो, घर सुखानं माझं भरलं. माझ्या गणाने माझ्या देवाने माझ्या गणाने माझ्या देवाने माझ्या बापाने मला सावरलं हो, घर सुखाने माझं भरलं. माझ्या गणाने मला सावरलं हो, घर सुखाने माझं भरलं.
माझ्या बापानं मला सावरलं घर सुखानं माझं भरलं माझ्या बापानं मला सावरलं घर सुखानं माझं भरलं शॉर्टकट घेतोय विवेक मला फक्त 5-10 मिनिटं इकडे तिकडे गोवांपेक्षा फरमाईश मला जास्त आहेत मात्र त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या तर फरमाईश आणलंय 2 पावत्याचं म्हणाल ना नाव गणाचं बोलायचं आणि सुखाने बांधायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांधायचं भेट दिली ही गाव देवाला भेट दिली ही गाव देवाला पवत बांधायचं कडाला पवत बांधायचं सुखानं बांधायचं कडाला पवत बांधायचं हे झालं हे ढोलकी वाजवताना आपला गण झालेला म्हणून तर मंडळी मला काय सांगायचं आहे हे थोडा इको वाढलाय का ज्या गोष्टी मुळाच्या होत्या हे पूर्ण बसारे व्हायचं 17 बाऱ्या करून धरलेला आपला वाडवडील किती श्रेष्ठ होता सांगतो एक भाव मुंबईला चाकरमानी एक भाव गावाला सगळी गावाची शेती सांभाळायचा हे आगोट बिगोट सगळी कामं नांगरणी पेरणी करून कापणी करून सगळा पेंडा एका बाजूला ओटी वावडी सगळी झाली गुरांचा गोटा एका बाजूला 2 बैल घेतल्यानी आणि पद्धतशीर गावची राखण तो गावचा करतोय गुढी उभी करतोय या सत्तरांच्या पूजा असतील त्या करतोय गणपती बाप्पाचा करतोय नवरात्रीचा करतोय नवरात्रांचा देवाला आधी रूपाला व्हायच्या गोष्टी सगळा तो भाव सांभाळतो आणि मुंबईला चाकरमानी काय लागल त्या इकडा तिकडा पैसा गावाला पाठवणार कधी गावची पोरं मुंबईला येतील मुंबईची पोरं गावाला जातील असं घडून बेसरून त्या वाडवडिलांना घडी बांधला आता आपल्याला वरसावळे आले पण कायम लक्षात ठेवा ही पृथ्वी गोल आहे तिथं मुळातच जाणार सगळ्या तिथं अहो तुम्हाला सांगतो आमचा म्हातारा तुमचा पण म्हातारा हा कब्जा घालायचा हाच तास ही बटणं झाली पण जरा मोदी जॅकेट नावानं आता आम्ही मिरवतो पण हा कब्जा इकडं पान इकडं सुपारी इकडं कात आतल्या बाजूला पैसे आज तुम्हाला सांगतो मंडळी आज आमच्या पुरी 1 पीस घालतील काय जीन्स घालतील सगळी भारी भारी कपडे पण माझ्यासाठी जाईल बोवाने द्या त्यांनी ती जास्त घेतली त्यांना सांगा त्यांचा कान पिळा मी भारी सांगतो मला सांगतोय बघा किती भारी बोवाने फक्त सांगितलं मी तुला सोडणार नाही याच्या पलीकडे सांगितलं नाही मी किती भारी सांगतो तर मंडळी सांगतो ह्या आमच्या पोरी ह्या जिन्सी घालतील हे मला त्याची नाव पण येत पंजाबी ड्रेस सगळं पण पोरगा बघायला आला घरात चाय पाण्याला तर ती काय हापेटू नाही येल साडीच नेसो घरात थैते नाच पण चालत कशी हरणासारखी खोटं बोललो काय त्याला नाव काय सुगंधा तुला दाखवतो तर हा मुळात आहे ना अहो आम्ही नात्याच्या भाकऱ्या आम्हाला नको असायच्या आहे तांदळाची भाकरी कर आणि आता ऑर्गॅनिक म्हणून नाचण्याची भाकरी 15 रुपयाला एक भेटत म्हणला गोळ्याकडा वाढ वडिलांना दाखवलेली वाट अरे आम्ही कंदिलाच्या काचा पुसून जमलो काचा फुटल्या हाताला काचा लागल्या आता प्लास्टिकच्या कंदील आले हा गोळ्याकडा अरे चुलीत फुकून आईचं माझं डोळं लाल झालं मोतीबीम झाला आणि हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण आम्ही गुळाचा साखरेचा हवा आता ऑर्गॅनिक टी गुळाचा 10 रुपये अमृत सगळ्या मुळात आहे बघा तिथंच आहे त्या सगळ्या गावाला शेणी आम्ही आता निवडायचो मे महिन्यात भरून खोपी भरून ठेवायचो आता अमेझॉनवर शेणी विकता
अमेझॉनवर कशाला माहितीये काय हे घरात फ्लॅटचं आपण पूजन करतो ना गृहप्रवेश तेव्हा यज्ञ करतात तेव्हा शेणी ऑनलाईन 105 रुपये एक शेणी सगळं मुळाकडे जाणार आहे सगळं मुळाकडे हा शक्यतो आपण मध्ये ह्या 2-3 फक्त अव्यवावर बोलायचं बाकी काय नाही बोलायचं आता आगा बुवानी पण काय नाही बोलले मी पण काय नाही बोलले पण बारे होत आहेत सगळ्यांचे सगळे हाऊसफुल सगळं मुळाकडेच लक्षात ठेवायचं म्हणून आगावगिरी करायची नाही बुवा तुम्ही पण तुमच्या गवळीचा भाग देतोय काय तर गवळी चालते गवळी आले पैसा केतन कांबळे गाव गवळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आहेचा गाव ए म्हणजे दुसऱ्या बारी घेतो ना बारा याला काय आहे दुसऱ्या बारी घेतो किती चाल ओ साहेबा चाली मिली भारी करता हो एक नंबर हे राधिका माझी राधिका चंद्राची जणू तारका ह्या माझ्या हृदयी नित्य विराजे तू मविराची बाधिका हे राधिका हे प्रेमिका चंद्राची जणू तारका दोघांच्या तुम्ही चालत दिलेले आहेत दोन्ही आता मुलांचं गवळण किती बनवणार आहे काय सांगितलं नव्या नितेश रामाणे आजच्या गाण्यासाठी आय लव्ह यू सॉरी थँक्यू सो मच नव्या नितेश रामाणे या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ए किती 15 नंबरला ए फक्त मुकडा घ्या फक्त मुकडा घ्या नमान राहिलं जर तुझ्या अंगात मत असेल चल भारी डोली नमान 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 झालं पाहिजे संदेश वाजव याच्यात काय वाव काय याला का मी आया बहिणीवर काय कोणाला बोलतोय काय प्रॉब्लेम नाही तरी पण त्रास या गवळण नाही तर बुवानं आमच्या करायला सांगितलं मग बुवानं करायला सांगा हे झुमकावाली पोर नदी थडी न चालली राजा वाग्याची जोड नको करू समाजाशी वाद ह्या कृष्ण सगळ्याचा नाद दिली प्रेमाने तुलाही साध लाडी गोडी नगर संवाद तरी बडबड कशाला पोरी लय बडबड कशाला पोरी तू डक्याने झालीस बाद का ठेवून आलीस घरी तुझी अक्कल जराशी बाद
या ठिकाणी बुवांच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आमच्या 4 ते 5 बारे झाले त्यातले 2 प्रश्न उडवले आहेत बुवांचे 2 प्रश्न आज पण मुंबईत उभे राहा जर काही चुकलं असेल तर पत्रात घे आणि आज भानुदास घराण्याचे चापडे बुवा या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या समोर जर हा प्रश्न फुटला तर काय सोनाने पिवळा तर चापडे बुवांच्या चरणाशी स्पर्श करू या ठिकाणी प्रश्नाला हात घालतोय बुवांचा प्रश्न आपल्या मुलाच्या लग्नाला सुवर्ण रथातून पुरोहिताला घेऊन जाणाऱ्या त्या राजाचं नाव सत्यव्रत असे होते आणि त्याला बृहद्रथ तसे शर्यती असे सुद्धा म्हणतात त्या पुरोहिताचे नाव गंगाचार्य तथा धौम्य असे होते त्याचे वय 1000 वर्षाहून अधिक होते बोललात तुम्ही आणि स्वतःला उलटे टाकून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचे नाव लोहासूर असे होते त्याला वज्रनाभ असे म्हणतात आणि राजाच्या त्या लंगड्या मुलाचं नाव पिसाच म्हणजे पिंगल असे होते पुन्हा एकदा ऐका तो जो पुरोहित होता त्याचं नाव सत्यव्रत म्हणजे त्याला बृहद्रथ किंवा शर्यती म्हणतात आणि त्या पुरोहिताचं नाव गंगाचार्य तथा धौम्य तो 1000 वर्षापूर्वी त्याचं वय होतं आणि त्याला उलट्या टाकून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचं नाव होतं त्याला लोहासूर म्हणतात त्यालाच वज्रनाभ म्हणतात आणि राजाचा जो लंगडा मुलगा होता त्याचं नाव पिसाच किंवा पिंगल असं होतं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे भय म्हणून ह्या बाबा आणि काय असेल तर आपलं सिद्धत लावून दे माझा प्रश्न शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं एवढं सांगायचं आहे एवढा आणि बारी संपवायला पाहिजे प्रश्नपत्र गोवा घात नाही ते समजून घ्या आणि दुसऱ्या बारीला तुम्हाला शुभेच्छा देतो आलोच